मित्रांनो, एस-आय-पी तर तुम्हाला माहीत असेल, पण स्टेप अप एस-आय-पी बद्दल माहीत आहे का? जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. एस-आय-पी म्हणजे काय? मी 10,000 ची एस-आय-पी करतो. म्हणजेच काय? ₹10,000 माझी एका सर्टन डेटला म्युच्युअल फंडला ऑटोमॅटिकली गुंतवणूक केली जाते. म्हणजेच एस-आय-पी. स्टेप अप एस-आय-पी हे त्याचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे. जसं-जसं तुमचं एज वाढत जातं, तुमचा एक्सपिरियन्स वाढत जातो, तसं-तसं तुमचा पगारही वाढत जातो. तुमची लाईफस्टाईल अपग्रेड होत जाते, तुमचे एक्सपेंडिचर वाढत जातात. मग तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली पाहिजे का नाही? ऑब्व्हियसली वाढली पाहिजे ना. 10,000 ची आज एस-आय-पी करताय, तर उद्या जाऊन पण 10,000 ची करणार का पुढच्या 4-5 वर्षानंतर पण? तर नाही. आपण आपली इन्व्हेस्टमेंट अमाउंट पण वाढवली पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? स्टेप अप एस-आय-पी म्हणतात. 2 उदाहरण बघू आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. पहिल्या याच्यामध्ये आपण बघतोय 15,000 ची तुम्ही एस-आय-पी करताय, 12% चा रिटर्न आहे. 10 वर्ष तुम्ही एस-आय-पी करत गेले, तर एंडला आपल्याला ₹34,85,000 भेटतील. तेच जर का आपण दरवर्षी आपली इन्व्हेस्टमेंट अमाउंट, एस-आय-पी अमाउंट वाढवत गेलो, 15ची 15,000 नाही ठेवली, आपण वाढवत गेलो 10% दरवर्षी, तर आपल्याला सेम सगळं काय 12% 10 वर्ष ठेवून आपल्याला ₹50,61,000 भेटेल. आता कुठे आपले 34,85,000 आणि कुठे आपले 50,61,000? एक स्मॉल चेंज तुमची पोर्टफोलिओला वेल्थ क्रिएशनकडे नेते. अजून माहिती जाणून घेण्यासाठी व्यंकटेश इन्व्हेस्टमेंटला तुम्ही अपॉइंटमेंट बुक करा. भेटूया आपण 1 to 1 कन्व्हर्सेशनमध्ये. थँक्यू.